जय शिवराय मित्रांनो, शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असले, त्याच्यामध्ये जर कोणती बी योजना असेल, त्याच्यासाठी तुम्हाला लागणारं अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे राशन कार्ड. तर आता हे राशन कार्ड नेमकं कसं काढायचं? त्याच्यानंतर राशन कार्डामध्ये आता एक नवीन पद्धत आलेली आहे. तर ती पद्धत कोणती? तर तुम्हाला आता डिजिटल राशन कार्ड हे मिळणार आहे. तर हे राशन कार्ड नेमकं कसं काढायचं? त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या अडचणी अशा आहेत, की त्यांचं राशन कार्ड काही जणांचं हरवलं आहे, काही जणांचं खराब झालं आहे. तर ते हरवलेलं राशन कार्ड कसं काढायचं? याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू. याच्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती तुमचं डिजिटल राशन कार्ड हे काढू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला मेरा राशन हे नाव टाकायचं आहे. हे नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता मेरा राशन 2.0 हे ॲप्लिकेशन तुमच्यासमोर दिसेल. तर त्या ॲप्लिकेशनला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. याचा लोगो वगैरे पाहून घ्या, कारण की मार्केटमध्ये प्ले स्टोअरला अशा प्रकारच्या बरेच ॲप्लिकेशन येतात. तर त्या फेक ॲप्लिकेशन न घेता तुम्ही ही ओरिजिनल ॲप्लिकेशन घ्या. आता हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला हे ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन केल्याच्या नंतर सर्व गोष्टींना तुम्हाला ॲलो करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी भाषा पाहिजे ती भाषा निवडायची आहे. त्याच्यानंतर पुढे जा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर केल्याच्यानंतर परत तुम्हाला सुरू करूया यावर क्लिक करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन आहे. आता याच्यामध्ये बेनिफिशियरी युजर्स त्याच्यानंतर डिपार्टमेंट. तर तुम्हाला बेनिफिशियरी युजरमध्ये खाली तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. हा आधार नंबर टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचा कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर OTPने लॉग इन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा मेसेज येईल, की तुमच्या मोबाईलवरती जे काही नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तर तो आलेला 6 अंकी OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर सत्यापित करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा OTP व्हेरीफाय केला जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा MPI नंबर मागितला जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला स्किप या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला ॲलो यावरती क्लिक करायचं आहे. आता यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचं डिजिटल राशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी परत याला क्लिक केला तुमच्या राशन कार्डामध्ये किती नाव आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे. आता याच्यामध्ये हे डिजिटल राशन कार्ड नेमकं डाउनलोड कसं करायचं, तर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचं चिन्ह दिलेलं आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता लगेच तुमच्या मोबाईलवरती तुमचं जे काय डाउनलोड केलेलं राशन कार्ड आहे संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यावरली दिसेल. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. डिजिटल राशन कार्ड कसं काढायचं, तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं राशन कार्ड काढू शकता. आता याच्यामध्ये तुमच्या राशन कार्डामध्ये किती नाव आहेत याची पण तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन माहिती, योजना, अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील.